दोन बेलाची झाडं दिसत आहेत, पण ॲक्च्युली दोन्ही बेलाची नाही आहेत. तर त्यातलं एक बेलाचं आहे. हे जे दिसतं आहे हे बेलाचं आहे. आणि जे बिल्व आपण म्हणतो, ज्याचं अपक्व फळ आपण वापरतो. आणि हे जे दुसरं दिसतं आहे बेलासारखीच 3 पानं आहेत, पण हे गुगुळाची एक व्हेरायटी आहे. तर आता हे ओळखायचं कसं दोघांमध्ये डिफरन्स? बरेचदा काय होतं की बरेच लोक मी बघते तेव्हा महादेवालासुद्धा गुगुळाच्या व्हरायटीचीच पानं वाहतात आणि विकायलासुद्धा तीच मिळतात बरेचदा. तर हे बघा, बेलाच्या झाडाला म्हणजे जे बिल्व आपण म्हणतो त्याला काटे असतात. पानांचे जिथून पानं निघणार तिथे काटे असतात. स्पष्ट काटे दिसत आहेत. आणि गुगुळ्याला तसे काटे नाहीत. तुम्ही जरी पूर्ण फांदी बघितली तरी हा जो गुगुळ्याला काटे नाहीत. आणि दुसरा महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे बेलाचं जे खोड असतं ते नॉर्मल जसं असतं. आता हे छोटं झाड आहे त्याच्यामुळे छोटंसंच खोड आहे, पण नॉर्मल जसं खोड असतं तसंच असतं. पण गुगुळामध्ये एक स्पेशालिटी ही आहे की गुगुळाचं जे आहे त्याची त्वचा अशी निघते, स्केली खोड असतं बघा. ही जी अशी स्किन निघते आहे हे बघा, म्हणजे त्याचे स्केल्स ही झाली गुगुळाची त्वचा. आणि तिसरा डिफरन्स म्हणजे तुम्ही जेव्हा बेलाच्या पान बघाल ह्याचा सुगंध एक येतो. जेव्हा त्याला चुरगळून बघितलं तर याचा एक सुंदर सुगंध एक येतो. पण गुगुळाच्या पानांचं तसं होत नाही. आणि प्लस ह्याचे जे वेनेशन्स आहे गुगुळाचे हे थोडे डार्क असतात. पानांची जर तुम्ही पान बारकाईनं ऑब्झर्व केलं तर डार्क ग्रीन प्लस वेनेशन्स हे थोडे डार्क असतात. आणि सुगंध असा येत नाही याला, म्हणजे जे पान चुरगळल्यावर. हे आहे बिल्व आणि हे आहे गुगुळ. जरी 3 पानांचं असलं तरीसुद्धा बिल्व आणि गुगुळामध्ये खूप फरक आहे.